नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण 2025 साठी महाराष्ट्रात सुरू करता येतील अशा 10 उत्तम व्यवसाय कल्पना पाहणार आहोत। हे सगळे व्यवसाय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमच्या गावात, शहरात किंवा घरून सुरू करता येऊ शकतो। काही व्यवसाय आधुनिक आहेत, काही पारंपरिक, पण सगळ्यांमध्ये कमाईचा चांगला संधी आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिला बिझनेस आहे EV चार्जिंग स्टेशन। आजकाल पेट्रोल डिझेल महाग झाले, म्हणून बरेच लोक इलेक्ट्रिक गाड्या घेत आहे। EV कार्स, बाईक, स्कूटर यांची संख्या वाढत आहे। जर तुम्ही एखाद्या हायवे किंवा मोठ्या शहराजवळ राहत असाल तर EV चार्जिंग स्टेशन सुरू करणं ही खूप मोठी संधी आहे। पुढच्या 2-3 वर्षात याची मागणी जबरदस्त वाढणार आहे। शहरातल्या लोकांना आता गावाच्या शांततेत सुट्ट्या घालवायला आवडतात। जर तुमच्याकडे गावाकडे थोडीशी जागा असेल तर एक लाकडी घर, घरगुती जेवण आणि गावाचा अनुभव देणं हे पर्यटकांचं खूप आवडतं। तुम्ही Airbnb आणि इतर वेबसाईटवर ही सुविधा लिस्ट करून चांगलेही कमी करू शकता। तिसरा व्यवसाय आहे घरगुती टिफिन सेवा। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात हजारो IT प्रोफेशनल राहतात। त्यांना दररोज चविष्ट, स्वच्छ आणि परवडणारे जेवण हवं असतं। जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर घरून टिफिन सेवा करू शकता। Instagram, फेसबुकद्वारे प्रमोशन करा आणि नंतर Zomato, स्विगी यांच्यासोबत पार्टनरशिप करून हा व्यवसाय वाढवा। चौथा व्यवसाय आहे AI टूल्स ट्रेनिंग मराठीत। आज AI फार वेगाने वाढतंय। ChatGPT, Canva, 11 Labs सारख्या टूल्स शिकण्यासाठी लोक उत्सुक आहेत, पण बहुतेक कंटेंट इंग्रजीत आहे। जर तुम्हाला ही टूल्स वापरता येत असतील तर मराठीत क्लासेस, यूट्यूब चॅनल किंवा ऑनलाईन कोर्स सुरू करा। मराठी भाषिकांसाठी ही मोठी संधी आहे। पाचवा व्यवसाय आहे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन। वीज दर वाढत आहेत, त्यामुळे बरेच लोक सोलर एनर्जी वापरत आहेत। घर, फार्म हाऊस, दुकान सगळीकडे सोलर पॅनल्स लावले जात आहे। जर तुम्ही हे काम शिकून घेतलं तर तुम्हाला सतत काम मिळेल आणि यामध्ये सरकारी मदतीचीही संधी आहे। सहावा व्यवसाय आहे मराठी यूट्यूब चॅनल। आजही चांगल्या मराठी व्हिडिओंसाठी मोठी मागणी आहे। तुम्ही गावातील जीवन, ट्रॅव्हल्स, रेसिपीज, माहितीपूर्ण विषयांवर व्हिडिओ बनवले तर तुमचं चॅनल लोकप्रिय होऊ शकतं। यूट्यूब मॉनिटायझेशन, ब्रँड डील्स, स्पॉन्सरशिपमधून उत्पन्नही मिळू शकतं। सातवा बिझनेस आहे पर्यावरणपूरक गणपती आणि डेकोरेशन। गणेशोत्सवात लोक शाडू मातीचे मूर्तीची मागणी असते, त्याच्यासाठी तुम्ही मूर्ती इम्पोर्ट करून त्याला विकू शकता। ऑनलाईन घरपोच डेकोरेशन सेवा देऊ शकता। ऑनलाईन ऑर्डर घ्या आणि वेळेत डिलिव्हरी करा। कमी दिवसाचा हंगाम असला तरी चांगला नफा मिळतो। आठवा व्यवसाय आहे मोबाईल कार वॉश। हा व्यवसाय अजूनही महाराष्ट्रात नवीन आहे। मोठ्या शहरांमध्ये गाड्या घरी येऊन धुतल्या जातात। तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। मासिक किंवा साप्ताहिक पॅकेज तयार करा। यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागत नाही आणि कमाई मात्र नक्कीच होते। नववा व्यवसाय आहे डिजिटल मार्केटिंग सेवा। आज गावापर्यंत इंटरनेट पोचलंय, पण अजूनही बरेच व्यवसाय ऑनलाईन नाही। तुम्ही गावातील दुकानं, क्लासेस, डॉक्टर यांना ऑनलाईन दुकान, वेबसाईट, Google माय बिझनेस प्रोफाईल तयार करून देऊ शकता। त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि तुम्हालाही पैसे मिळतील। 10वा व्यवसाय आहे फॅशन बुटीक। तरुण मुलं-मुलींना ट्रेंडी कपडे, ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज खूप आवडतात। तुम्ही होलसेलमध्ये माल घेऊन छोटं दुकान सुरू करू शकता किंवा सोशल मीडियावरून विक्री करू शकता। कमीत कमी भांडवल, जास्त नफा मिळवू शकता। तर मित्रांनो, या होत्या 2025मध्ये महाराष्ट्रात सुरू करता येणारे टॉप व्यवसाय कल्पना। तुम्हाला यातील कोणत्या कल्पना सगळ्यात जास्त आवडली खालील कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।